आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासंदर्भात 5 ऑगस्ट रोजी लागू करण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी कोल्हापुरातील शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीनं करण्यात आली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं। निवेदनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू आणि शासनाला शासन निर्णय रद्द करण्यासाठी भाग पाडू असा इशारा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासंदर्भात 5 ऑगस्ट 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यभरातून आणि विशेषतः विदर्भातून याला तीव्र विरोध होतोय। पुण्यातील मांजरी इथं आदिवासी विद्यार्थ्यांकडून हा निर्णय मागे घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी 13 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवलाय। 5 ऑगस्टचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मंचच्या वतीनं देण्यात आलाय। जो 26 वर्षाची कॅप लावलेली आहे JR मध्ये ती कॅप काढून टाकावी आणि प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावं आणि त्याचं आयुष्य सुधारण्यात यावं। त्याचबरोबर आदिवासी आदिवासी विभागामध्ये जे वसतिगृह आहेत आणि ज्या आश्रमशाळा आहेत त्याचं ऑडिट व्हावं। त्याचबरोबर समाज कल्याण विभाग असेल, ओबीसीच्या ज्या विभाग आहे त्यामध्ये जे विद्यार्थी वसतिगृह आहेत, आश्रमशाळा आहेत, निवासी शाळा आहेत त्यांचंही ऑडिट व्हावं आणि त्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या शासनानं लवकरात लवकर सुधारणा कराव्यात आणि ऑडिटमध्ये जी माहिती येते ती सार्वजनिक करावी आणि या ज्या सुधारणा करत असताना ज्या भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर शासनानं लवकरात लवकर कारवाई करावी। जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र करू आणि शासनाला हा JR बदलण्यासाठी आम्ही योग्य ते योग्य प्रकारे आम्ही आंदोलन उभं करू आणि शासनाला हा JR बदलण्यासाठी आम्ही भाग पाडू। यावेळी शुभम शिरहट्टी, फिरोज शेख, करण कवठेकर, ॲडव्होकेट राहुल कांबळे, ॲडव्होकेट संदीप कांबळे, विजय माळी, प्रतीक कांबळे, जयदीप थोरात आदी उपस्थित होते।